नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय साध्या पण तितक्याच प्रभावी आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या विचारधारेवर चर्चा करणार आहोत. एक असा विचार जो आजकालच्या लग्न सोहळ्यांमधील लाखो रुपयांचा चुराडा थांबवून आपल्याला खऱ्या साधेपणाकडे वळण्याचा मार्ग दाखवतो. सध्याच्या काळात लग्नांमध्ये केवळ दिखाव्यासाठी जी प्रचंड पैशांची उधळपट्टी होते ना, त्यावर हा विचार अगदी अचूक बोट ठेवतो. चला तर मग या महत्त्वाच्या विषयाच्या मुळाशी जाऊया. 4 पाटात 50 ताटात लग्न झाले पाहिजे, 25-30 लाख वाया घालू नका, शुभमंगळ सावधान. हे वाक्य ऐकल्यावर काय वाटतं? खरं सांगायचं तर हे केवळ एक साधं वाक्य नाहीये. आजच्या या दिखाऊ संस्कृतीवर ओढलेला हा एक सणसणीत आसूडच आहे. आजकालच्या लग्नांमधील अवाढव्य खर्च आणि खोट्या प्रतिष्ठेबद्दल हा एक खूप मोठा सांस्कृतिक इशारा आहे. हा विचार समाजाला वास्तवाची आणि खऱ्या शहाणपणाची एकदम स्पष्ट आठवण करून देतो. तर मग या पारंपरिक आदर्शाचा नेमका अर्थ काय आहे हे आपण आता थोडं सविस्तर समजून घेऊया. या संदेशातील पहिली ओळच आपल्याला लग्नाच्या मूळ आणि खऱ्या अर्थाने जमिनीवर असलेल्या स्वरूपाची ओळख करून देते. आता 4 पाटात ही संकल्पनाच बघा ना, किती रंजक आहे ना ही गोष्ट. हे शब्द आपलं लक्ष त्या भव्य आणि खर्चिक स्टेजवरून तसेच डोळे दिपवणाऱ्या सजावटीवरून थेट त्या पवित्र अग्निभोवतीच्या 4 पाटांवर आणतात, जिथे खऱ्या अर्थाने 2 जीव एकत्र येतात, जिथे जन्मोजन्मीचे नाते जोडले जाते. तेच मूळ स्थान सर्वात महत्त्वाचं असतं. बाकीचा सगळा डामडोळ आणि दिखावा हा अगदीच दुय्यम आहे, हेच यातून स्पष्ट होतं. आणि यापुढची संकल्पना म्हणजे 50 ताटात. लग्नाचा खरा आदर्श काय असावा हे यातून अगदी चपखलपणे समोर येतं. ही संकल्पना दिखाव्यापेक्षा जवळीकीला आणि जिव्हाळ्याला जास्त महत्त्व देते. यात केवळ मोठेपणाचा आव नाहीये, तर खरी आपुलकी आहे. शेकडो अनोळखी लोकांच्या नुसत्या गर्दीपेक्षा खऱ्या अर्थाने मनापासून आशीर्वाद देणारी 50 जवळची माणसं सोबत असणं हे कितीतरी पटीने जास्त मौल्यवान आणि अर्थपूर्ण असतं. आजकालच्या अगणित गर्दीच्या गोंधळलेल्या लग्न सोहळ्यांमध्ये आणि एका शांत, मर्यादित लोकांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभामध्ये खरंच एक खूप मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नुसता गोंधळ, धावपळ आणि केवळ देखाव्यासाठी जमलेली अलोट गर्दी असते, तर दुसरीकडे एका शांत, निवांत वातावरणात मोजक्याच आणि जिव्हाळ्याच्या माणसांच्या उपस्थितीत पार पडणारा सोहळा असतो. हा फरक केवळ संख्येचा नक्कीच नाहीये, तर तो मानसिक शांतीचा आणि खऱ्या समाधानाचा आहे. हा साधेपणाचा विचार आपल्याला पुढे एका अत्यंत गंभीर आणि बोचऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. तो प्रश्न असा की एका दिवसाच्या किंबहुना केवळ काही तासांच्या कार्यक्रमासाठी एवढी प्रचंड संपत्ती का बरं वाया घालवली जाते? हा असा प्रश्न आहे जो आज समाजाने स्वतःला अगदी प्रामाणिकपणे विचारलाच पाहिजे. 25 ते 30 लाख रुपये, विचार करा, ही काही छोटी रक्कम नाहीये. एखाद्या सामान्य कुटुंबाच्या आयुष्यभराची पुंजी केवळ काही तासांच्या दिखाव्यासाठी आणि लोक काय म्हणतील या अवास्तव भीतीने अक्षरशः स्वाहा केली जाते. ही थक्क करणारी रक्कम त्या वाक्यात अगदी स्पष्टपणे नमूद केली आहे. हा खरोखरच एक अत्यंत चिंतेचा विषय आहे, ज्यामुळे आजकाल अनेक कुटुंबे आयुष्यभरासाठी कर्जाच्या ओझ्याखाली दबली जात आहेत. जेव्हा आपण या 2 बाबींची तुलना करतो तेव्हा गणित अगदी सोपं आणि स्पष्ट होतं. एकीकडे 25-30 लाखांची निरर्थक उधळपट्टी आणि दुसरीकडे 50 ताटांचा साधेपणा. 50 लोकांचा साधेपणा हा कुटुंबाची लाखो रुपयांची होणारी आर्थिक हानी अगदीच सहज टाळू शकतो. हे अत्यंत स्पष्ट, तर्कशुद्ध आणि मानसिक ताण कमी करणारे एक उत्तम सूत्र आहे. या मूळ संदेशामध्ये केवळ पैसे वाचवण्याचा एक साधा, मोफतचा सल्ला दिलेला नाहीये बरं का, तर या सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या रुजलेल्या आर्थिक उधळपट्टीला पूर्णपणे थांबवण्याची ही एक स्पष्ट ताकीद आहे. वाया घालू नका हे वाक्य अत्यंत ठामपणे आर्थिक शिस्तीचा आणि शहाणपणाचा आग्रह धरतं. ही समाजाला जाग करण्याची एक अतिशय महत्त्वाची हाक आहे. जेव्हा आपण या प्रचंड आर्थिक नासाडीची आणि त्यातून येणाऱ्या मानसिक ताणाची जाणीव ठेवतो, तेव्हा साहजिकच एक प्रश्न निर्माण होतो. लग्नाचा खरा अर्थ तरी काय आहे? एक लग्न सोहळा खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आणि प्रामाणिक नेमका कशामुळे होतो? पैशांच्या पाण्यासारख्या उधळपट्टीमुळे की 2 जीवांच्या आणि कुटुंबांच्या निखळ मिलनामुळे? आत्तापर्यंत उलगडलेल्या या सगळ्या विचारांवरून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते की खऱ्या आनंदोत्सवासाठी खोट्या प्रदर्शनाची आणि लाखो रुपयांच्या उधळपट्टीची अजिबातच गरज नसते. मर्यादित लोक, मूळ विधींचं पावित्र्य आणि आर्थिक शहाणपण हा सुखी वैवाहिक जीवनाचा खरा पाया असायला हवा. जवळच्या आणि खऱ्या माणसांच्या उपस्थितीतच सोहळ्याची शोभा आणि मांगल्याची अनुभूती खऱ्या अर्थाने वाढते. आता आपण या सगळ्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक निष्कर्षाकडे वळूया. हा विचार एका अत्यंत परिचित असलेल्या सांस्कृतिक शब्दांनी संपतो, पण तिथेच एक मोठा ट्विस्ट आहे.
शुभमंगल सावधान. परंपरेनुसार हे शब्द लग्नाच्या शुभ मुहूर्तावर आशीर्वाद म्हणून आणि मंगलाष्टकांच्या शेवटी म्हटले जातात. आपण सगळेच हे नेहमी ऐकतो. पण या विशिष्ट संदर्भात येथील सावधान हा शब्द खऱ्या अर्थाने गंभीर इशारा आहे. शुभ कार्याच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून आणि खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी जाण्यापासून सावध राहण्याचा हा एक अत्यंत कडक आणि अगदी वेळेवर दिलेला इशारा आहे. शुभमंगल सावधान. जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा आणि मनाचा ठाव घेणारा प्रश्न उभा राहतो. लग्नातील खरं मांगल्य आणि पावित्र्य हे संपूर्ण आर्थिक शहाणपण आणि साधेपणापासूनच सुरू होतं का? या एका वाक्यामागील तत्वज्ञानावर नक्कीच मनन करण्यासारखं आहे. दिखावा टाळून साधेपणाने आणि कर्जमुक्त राहून खरा आनंद कसा मिळवता येईल याचा गांभीर्याने विचार करणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. यावर आपण सर्वांनीच विचार करायला हवा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.